सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या रजेविषयी ज्यांना जसं वाटत असेल तसा अर्थ घ्यावा. कोणाला वाटत असेल सक्तीची रजा तर त्याने त्याचा आनंद घ्यावा. कोणाला वाटत असेल ती रजा अर्जित आहे तर त्याने तसं समजून घ्यावे. पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहे हे सत्य आहे. मला आपणाकडूनच माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहेत ते खरं आहे. पोलीस अधीक्षक प्रकरणाची चौकशी लागली ही माहिती सुद्धा मला मीडियाकडूनच समजत आहे. याची अतिरिक्त माहिती नाही. मात्र या निवडणूक प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन कोणी केलं आहे याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणणे हे उचित नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. जी चौकशी लागली आहे त्याची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल असं मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मी चांगले मित्र आहोत. आमचे व्यक्तिगत हेवे दावे काही नाही. ते आणि मी एका मंत्रिमंडळात आम्ही काम करत आहोत. राहिला निवडणुकीचा प्रश्न तर ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करतो. आमची व्यक्तिगत लढाई नसून राजकीय लढाई आहे. माझं पहिल्यापासून सांगणं होतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल. जादूचा आकडा आमच्याकडे आला आणि आज 33 सदस्य आमच्या सोबत आहेत. अगदी अटक झालेल्या त्या लोकांची जरी मतनोंद झाली असती तरी 30+2 32 झाले असते. आमचे 33 होतात. यामुळे यावर वाद उपस्थित करणे योग्य नाही असंही मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं. तसेच आमचे लोक 33 झाले म्हणून काही लोकांना बाधा आणण्याची होती हे मात्र नक्की आहे. महायुती म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे ही आमची भूमिका आहे. नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पार्टीचे सभापती झाले पाहिजेत ही माझी भावना आहे. पोलीस अधीक्षकांच्या चौकशीचे असे कोणतेही निर्देश माझ्या माहितीनुसार दिले नसावेत किंवा याबाबत काही कल्पना नाही. अशा चौकशीसाठी शासनाची शिफारस लागते. मुख्यमंत्री निर्णय घेतात असंही मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. पत्र पण वाचलं. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की SP रजेवर गेलेले आहेत. आता ज्याला जसं वाटतंय त्यांनी त्याचा तसा अर्थ घ्यावा. कोणाला वाटत असेल सक्तीची रजा आहे तर त्यांनी तो सक्तीचा आनंद घ्यावा. कोणाला वाटत असेल की ते रेग्युलर रजेवर गेलेले आहेत त्यांनी तसं समजून घ्यावं. SP रजेवर गेलेले आहेत हे सत्य आहे. बाकी मला आपल्याकडूनच माहिती मिळालेली आहे की SP रजेवर गेलेले आहेत. ती माहिती घेतल्यानंतर ते खरं आहे. एकूण या प्रकरण म्हणजे जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाचा जो राडा झाला होता त्या दरम्यान जी काही धक्काबुक्की झाली होती त्यानंतर आक्षेप घेतला होता दोन्ही मंत्र्यांनी, शंभूराज देसाई असतील किंवा मकरंद पाटील. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी लागली आणि म्हणूनच त्यांना आता रजेवर पाठवले असं सांगितलं. आता या प्रकरणाची चौकशी लागलेली आहे हे पण मला तुमच्याकडूनच समजलेलं आहे. त्यामुळं याच्या अतिरिक्त माहिती मला नाही. पण एक आहे की या निवडणूक प्रक्रियेमध्ये कायद्याचं उल्लंघन कुणी केलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल, निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा आणली असेल, जे कोणी असेल, मग पोलीस असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, चुकीचं वागलं त्यांच्यावर कारवाई तर झाली पाहिजे. कोण चुकीचं वागलं त्या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई किंवा मकरंद पाटील यांनी एक सभागृहात आले किंवा जिल्हा परिषदेमध्ये आले होते हे तुम्ही सांगितलं होतं तुमच्या ह्याच्यामध्ये. त्यांच्याकडून ती चूक झाली अशा पद्धतीने तुम्ही नाही, मी माझी भूमिका सातत्यानं मांडलेली आहे. पुन्हा मांडण्याची मला आवश्यकता वाटत नाही. तरी पण निवडणूक प्रक्रिया करत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणणं हे उचित नाही. लोकप्रतिनिधी म्हणून, पालकमंत्री म्हणून, मंत्री म्हणून आमच्या काही जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडल्या पाहिजेत आणि त्या पार पाडत असताना कायद्याचं उल्लंघन होऊ नये याची जबाबदारी आपली असते. त्या अनुषंगानं काय घडलंय काय याच्या संदर्भातली चौकशी आपण म्हणता तर तुमच्याकडून मला कळालं चौकशी लागली. चौकशी होईल आणि मग त्याच्यानंतर सत्य पुढे येईल. ही पण माहिती मला तुमच्याकडून समजलेली आहे की चौकशी लागलेली आहे. चौकशी लागली असेल तर त्याची चौकशी होईल आणि जे कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई पडेल. मंत्र्यांची चौकशीची मागणी करणार का तुम्ही? नाही, मला वाटत नाही त्याची आवश्यकता आहे. माझी भूमिका मी विधानसभेत मांडलेली आहे. त्यामुळे विधानसभेची भूमिका मी फ्लोअरवर मांडलेली आहे. त्या अनुषंगिक सरकार कारवाई करेल, मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील, सभागृह निर्णय घेईल. माझी भूमिका मी मांडलेली आहे. भाऊ, साताऱ्यामध्ये महायुतीमध्ये जो वाद सुरू झालाय त्याच्यावर भविष्यात पडदा पडणार आहे का? कारण शंभूराज देसाई एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला अशा पद्धतीची एक परिस्थिती आता साताऱ्यात. बिलकुल नाही. शंभूराजे माझे खूप जवळचे मित्र आहेत. आम्ही दोघं सहकारी आहोत. एका मंत्रिमंडळात काम करतोय. आमचं व्यक्तिगत हेवे दावे काहीच नाही आहेत. आमचं व्यक्तिगत भावाचं भांडण पण नाही आहे.
आता विषय राहतो की निवडणुकीचा विषय राहतो, ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करतोय. मला वाटतं माझ्या पक्षाचा अध्यक्ष व्हावं, त्यांना वाटतं त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष व्हावा, वाटणं साहजिक आहे. त्यामुळं आमची लढाई जी राजकीय लढाई आहे, आमची व्यक्तिगत लढाई नाही. पण आज मी सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशी आमचा विषय होता की आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होईल, हे पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं. तेव्हा जादूचा आकडा कुठून येईल या संदर्भात अनेकदा विचारणा झाली, पण जादू आकडा आमच्याकडे आला. आणि आज आम्ही 33 लोक आमच्यासोबत आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष आमचा आहेत. 33 लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. अगदी वादाकरता पकडलं की ह्या 2 लोकांच्यावर कारवाई का झाली, त्या कारवाईनं काय झालं असतं, अगदी त्या लोकांची मतं जरी काउंट केली 30 अधिक 2 32 होतात, आमची 33 होतात. तर निवडणुकीमध्ये मिळालेला विजय हा आमचा वादातीत आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत वाद उपस्थित करणं मला वाटतं योग्य नाही. आम्हाला 33 लोकांनी मतदान केलेलं आहे, 33 लोकांनी निवडणूक केलेली आहे. आता 33 लोक आमची झाली म्हणून काही लोकांना निवडणुकीमध्ये बाधा आणायची होती, निवडणूक प्रक्रिया ओढायची होती, त्याची असू शकतं, काय मला माहिती नाही. पण सभापती निवडीमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये इतर पक्षांना आता बरोबर घ्यायचा प्रयत्न करणार होते. मी कोण बरोबर घेणार, मलाच कोण बरोबर घेत नाही, मी कोणाला बरोबर घेऊ. विषय काय आहे की या प्रक्रियेमध्ये मी आजही सांगतो, परवाही बोललो, भविष्यातही सांगेन, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे ही माझी भूमिका सातत्यानं होती. महायुती म्हणून व्हावा ही माझी भूमिका मी सातत्यानं आपल्याकडे बोलून दाखवली होती. महायुतीतनं नाही झाला तर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होणार हे मी सांगितलं होतं. त्या अनुषंगानं प्रयत्न आम्ही केले, सुदैवानं आम्हाला यशही आलं. आताही आमची परिस्थिती आहे, महायुती म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशी माझी भावना आहे. नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले पाहिजे ही माझी भावना आहे. त्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करू. हो, विधानसभेमध्ये कायदे तज्ज्ञांची कमिटी नेमणार आहे अशा पद्धतीचं सभापतींनी काही वक्तव्य केलं होतं का, की जे वरिष्ठांची बैठक जी झाली होती त्या अनुषंगानं एसपींच्या चौकशीबाबत कायदे तज्ज्ञांची? नाही, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. सभापती लेवलला काय बैठक झाली मला माहिती नाही. ते वरिष्ठ निर्णय घेत असतात, वरिष्ठ त्याची माहिती ठेवत असतात. माझ्या माहितीप्रमाणे असे कुठलेही निर्देश सभापतींनी दिलेले नाहीत. आणि कल्पना नाही, मला दिली असली तर माझ्या मी नसताना किंवा मला माहिती नसताना दिली असली तर मला कल्पना नाही. परंतु अशा न्यायिक चौकशी करत असताना त्याला शासनाची शिफारस लागते, मुख्यमंत्री महोदय निर्णय घेत असतात. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.